नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण गेल्या काही दिवसापासून SSC GDचे पूर्ण पेपर विश्लेषण पाहत आहोत। आतापर्यंत आपण 44+ व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। त्या ते जर सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही प्लेलिस्ट चेक करा। प्लेलिस्ट मी बनवलेली आहे, त्या प्लेलिस्टमध्ये हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील। तसेच हे जे पेपर आहेत या पेपरची जी PDF आहे ती PDF मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेली आहे। ती PDF तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। तसेच या PDFची आन्सर की पण तिथे सेंड केलेली आहे, तेही पहा। तसेच मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आणि आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार सिक्कीमशी संबंधित आहे? तर तो आहे ताशी सबदो। हा जो नृत्य प्रकार आहे तो सिक्कीमशी संबंधित आहे। आता जेवढे प्रश्न या नृत्य प्रकारावरती आलेले आहेत आणि हे नवीन वाटत आहेत ते सर्व प्रश्न तुम्ही लिहून घ्या, कारण हे प्रश्न रिपीट होण्याची शक्यता आहे आणि नृत्य प्रकारावरती प्रश्न विचारलेच जातात हमखास। लोकसभेच्या 10 एप्रिल 2022 पर्यंत किती सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत? तर 17 निवडणुका झालेल्या आहेत 2022 पर्यंत। ज्या प्लास्टिड्समध्ये डॅश डॅश रंगद्रव्य क्लोरोफिल असते त्यांना क्लोरोप्लास्ट असे म्हणतात। तर हिरवे रंगद्रव्य असते त्यांना क्लोरोप्लास्ट असे म्हणतात। जालियनवाला बाग हत्याकांड 1919 मध्ये झाले। जालियनवाला बाग कुठे आहे असं म्हटलेलं आहे? तर जे जालियनवाला बाग आहे ते पंजाब या ठिकाणी आहे। खालीलपैकी कोणाला 2001 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? आत्तापर्यंतचे जे 44 प्रश्नपत्रिका पाहिल्या त्यामध्ये प्रत्येक वेळेस संगीत नाटक अकादमी पुरस्कार या एकमेव पुरस्कारावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत। त्यामुळे हा पुरस्कार तुम्ही करूनच जा। कोणता? संगीत नाटक अकादमी पुरस्कार। आता 2001 मध्ये कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर अलरमेल वल्ली यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे। पारंपरिक निविष्ठांचा वापर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव यामुळे कृषी उत्पादकता डॅश डॅश नेली जाते, तर कमी पातळीकडे नेली जाते। यानंतर जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन विश्वनाथ आनंद कोणत्या देशाचा आहे? तर तो भारत देशाचा आहे। यानंतर भारताचा कोणता शेजारी देश राष्ट्रकुल खेळांचा भाग नाही? जर GS वरील प्रश्न पाहिलात तर किती डीपमध्ये विचारलेले आहेत ते पाहू शकता। चीन या खेळाचा भाग नाही। खालीलपैकी कोणता स्ट्रोक पोहण्याच्या खेळात वापरला जातो? तर बटरफ्लाय हा जो स्ट्रोक आहे तो पोहण्याच्या खेळामध्ये वापरला जातो। यानंतर जेव्हा मेंडलीवने आपले काम सुरू केले तेव्हा किती घटक ज्ञात होते म्हटलेलं आहे? तर तेव्हा 63 घटक ज्ञात होते। खालीलपैकी कोणता कापणीचा सण प्रामुख्याने पश्चिम ओडिशातील लोक साजरे करतात? तर जो कापणीचा सण आहे नुआखाई हा जो सण आहे तो पश्चिम ओडिशातील लोक साजरे करतात। आता सण या ठिकाणी ज्या आपण 44 प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत त्यामध्ये सणावरचे प्रश्न, त्याचप्रमाणे संगीत नाटक अकादमी पुरस्कार तेही मी तुम्हाला सांगितलं। नृत्य प्रकाराशी संबंधित जे व्यक्ती आहेत त्यांना भेटलेले पुरस्कार आहेत। त्याचप्रमाणे काही प्रश्न असे पण विचारलेले आहेत की कोणता उत्सव हा किती दिवस असतो? हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तोंडपाठ ठेवा, जेणेकरून तुमचे चुकणार नाहीत आल्यानंतर। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, डॅश डॅश जो कनिष्कच्या दरबारात राहत होता त्याने बुद्ध चरित्र रचलेले आहे? तर तो होता अश्वघोष। अश्वघोषाने काय केलेलं आहे? बुद्धचरित रचलेलं आहे। आणि तो कोणाच्या दरबारात होता? कनिष्कच्या दरबारात होता। त्यानंतर पुढील प्रश्न, 1976 मध्ये 42व्या दुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय राज्यघटनेत कोणत्या नवीन भागांचा समावेश करण्यात आला म्हटलेला आहे? तर भाग 4A याचा समावेश करण्यात आलेला आहे। नोव्हेंबर 2022 मध्ये उत्तर प्रदेशातील गोकर्णनाथ मतदारसंघातून कोणत्या राजकीय नेत्याने पोटनिवडणूक जिंकला आहे असं म्हटलेलं आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर आहे अमन गिरी यांनी पोटनिवडणूक जिंकलेली आहे. रिझर्व्ह बँक ज्या व्याजदराने बँकांकडून तरलता शोधून घेते, LAF अंतर्गत पात्र सरकारी सिक्युरिटीजच्या संपार्थिक विरुद्ध आहे, त्याला डॅश डॅश असे म्हणतात. तर त्याला रिव्हर्स रेपो रेट असे म्हणतात. त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर CV आनंद बोस यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून. खालीलपैकी कोणता सूर्यमालेचा बाह्य ग्रह आहे असं म्हटलेलं आहे? तर बाह्य ग्रह कोणता आहे सूर्यमालेचा? तो आहे शनी. जर ग्रहमालिकांचा जर विचार केलात तर सूर्य आहे, त्यानंतर बुध, त्यानंतर शुक्र, त्यानंतर पृथ्वी, त्यानंतर मंगळ, मंगळनंतर गुरु येतो. ॲल्युमिनियम स्मेल्टिंग कोणत्या उद्योगाशी संबंधित आहे? आता हा प्रश्न देखील रिपीट झालेला आहे. तर ॲल्युमिनियम स्मेल्टिंग जे आहे ते मेटलर्जिकल उद्योग याशी संबंधित येतो. वस्तू आणि सेवा कर कायदा कधीपासून सुरू झाला? तुम्हा सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल की वस्तू आणि सेवा कर जो कायदा आहे तो कायदा सुरू झालेला आहे 1 जुलै 2017. मला कमेंटमध्ये सांगा घटना दुरुस्ती कितवी आहे याच्याशी संबंधित, GST संबंधित. डॅश डॅश आयात प्रतिबंधित करते आणि देशांतर्गत उत्पादकांच्या विदेशी स्पर्धेत मदत करते. तर ते आहे A आणि B दोन्ही. दर आणि कोटा आयात प्रतिबंधित करते आणि देशांतर्गत उत्पादकांच्या विदेशी स्पर्धेत मदत करते. यानंतर आपण सामान्य बुद्धिमत्तेवरील प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संज्ञा येईल म्हटलेलं आहे. इथं तर तुम्ही पाहिलात तर +1 केलेला आहे, B नंतर C, C नंतर D, E म्हणजे +2, E नंतर H +3 केलेले आहेत, H नंतर L +4 केलेले आहेत. आता किती प्लस करावे लागणार? +5 करावे लागणार. मग L मध्ये जर +5 केलात येणार आहेत Q सुरुवातीला, त्यानंतर G नंतर I म्हणजे +2, I नंतर L +3, L नंतर P +4, P नंतर U +5. आता U मध्ये प्लस किती करणार तुम्ही? 6 करा. मग U मध्ये जर +6 केलात तर A येणार आहे. आता शेवटी जर आपण बघितलं तर R S T U V म्हणजे 4 प्लस केलेत, U V W X Y Z 4 प्लस, A B C D +4 आणि हे +4, शेवटी +4 केलेले आहेत. म्हणजेच इथं काय आहे शेवटी H आहे. H मध्ये +4 केलात तर काय येणार आहे? L. Q A L. ऑप्शन कितीमध्ये आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. यानंतर पुढील प्रश्न ABCDEF ची 7 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून सरळ रेषेत बसल्या आहेत. डावीकडे जसं सांगितलेलं आहे तसं डायग्राम काढूया. 7 व्यक्ती आहेत. त्या 7 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या आहेत. डावीकडे ये दुसऱ्या क्रमांकावर. आता डावीकडे ये दुसऱ्या क्रमांकावर, ही उजवी बाजू, ही डावी बाजू. दुसऱ्या क्रमांकावर ये या ठिकाणी येईल. A आणि C मध्ये फक्त 2 व्यक्ती, C इकडे घेऊ शकणार नाही, C इथे येणार कारण A आणि C मध्ये फक्त 2 व्यक्ती बसतात. त्यानंतर D आणि F मध्ये फक्त 3 व्यक्ती. आता D कुठे घ्यायचा, F कुठे घ्यायचा माहिती आहे का? थोड्या काळासाठी हे वाक्य स्किप करत चला. D A च्या शेजारी आहे. पुढल्या वाक्यात लगेच काय भेटलं मला की D A च्या शेजारी आहे, म्हणजे D इथे येणार. इथं पण येऊ शकतो. B हा D च्या शेजारी आहे. आता D इथे येणार नाही कारण B हा D च्या शेजारी आहे, B इथे येणार. त्यानंतर E C च्या शेजारी नाही, E C च्या शेजारी नाही म्हणजे E इथे येऊ शकणार नाही. त्यानंतर अत्यंत डाव्या टोकाला कोण बसले आहे? A आणि C मध्ये फक्त 2 व्यक्ती, मांडणी झाली. D आणि F मध्ये फक्त 3 व्यक्ती आहेत. D आणि F या ठिकाणी येणार कारण यांच्यामध्ये फक्त 3 व्यक्ती. आता E हा C च्या शेजारी नाही म्हणजे E इथे येणार आणि जो G राहिलेला आहे तो शिल्लक G इथे येणार. काय विचारलेलं आहे? अत्यंत डाव्या टोकाला कोण बसले आहे?
तर अत्यंत डाव्या टोकाला बसलेला आहे ई, ऑप्शन नंबर 1. यानंतर एक कागद खाली दिलेल्या रूपात मोडून कापला जातो, तर खोलल्यावर तो कागद कसा दिसेल असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी हा 0 आहे, हे जर आपण असं जोडवलं, इथं येणार, त्यानंतर इथं येणार, त्यानंतर इथं येणार तो. आता इथं स्टार आहे, तो स्टार इथं येणार, हा स्टार इथं येणार, परत हा स्टार इथं येणार, इथं येणार, या ठिकाणी इथं आहे, परत इथं आला, इथून इथं येणार, इथं आला आहे म्हणजे इथं पण येणार, म्हणजे इथं 2 स्टार येणार आहेत, इथं 2. हा तर येऊ शकणार नाही, कारण हे मध्ये 4 गोल येणार आहेत. या ठिकाणी जर आपण असं मधामधून जर रेष ओढली, असे जर भाग केले याचे, तर या ठिकाणी येणार आहे का? नाही. इथं डबल स्टार दिलेले आहेत, इथं पाहू शकता. अशा पद्धतीनं करा. आता हा खालचा स्टार इथं वर येणार, हा इथला इकडं येणार, हा इथला इथं येणार, हा इथला इथं येणार, आणि हे मधात 4 शून्य. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन नंबर 4. अतिशय सोपं आहे. सरळ सरळ अशा आकृतीमध्ये अशी डायग्राम काढायची, आणि इथं जो येणार आहे, इथं 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 येणार आहे, इथं हा इथं येणार आहे, इथं हा इथला इथं आला म्हणजे इथला इथं येणार आणि इथला इथं येणार. आकृती लगेच जमून जाते. आणि तसं जर तुम्हाला सुचत नसेल तर डायरेक्ट ह्या आकृतीमध्ये जे ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यामध्ये असे 4 भाग करून बघायचे, असे सेंटरमध्ये. जे आली ती तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो असं म्हटलेलं आहे. आता हा प्रश्न हातचा आहे, फक्त निरीक्षण करायचं आहे. GLOB, GLOBLUE आणि GLOBAL, GLOB, GLOOM. आता सुरुवातीला GL प्रत्येक ठिकाणी दिलेला आहे. GLO पर्यंत तिन्ही अल्फाबेट सेम आहेत. चौथ्या अक्षरावरून आपण क्रम काढूया. आता B आहे सुरुवातीला, मग B कुठे येणार? 1 नंबर येणार सुरुवातीला, 1, कारण GLO नंतर B सुरुवातीला अल्फाबेटप्रमाणे 1 नंबरचा कट झाला. त्यानंतर GLOBU आहे या ठिकाणी, इथं GLOBAL आहे, म्हणजेच इथं काय येणार? GLOB ए अगोदर येणार, म्हणजेच 1 नंतर काय येणार आहे? 3 येणार आहे, कारण B नंतर ए येईल, B नंतर यू येणार नाही लगेच, 1 नंतर 3 येईल. हा ऑप्शन कट झाला. त्यानंतर GLOBE पाहू शकता तुम्ही, B नंतर E आहे, म्हणजे 1, 3, 4 येणार. त्यानंतर हा 4 कॅन्सल झाला. आता GLOBULE आहे आणि GLOOM आहे, मग काय येणार अगोदर? अगोदर येणार 2 आणि नंतर येणार 5. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी असं म्हटलेलं आहे. तर आपण अदलाबदल करणार आहोत भागाकार आणि गुणाकार या चिन्हांची. मग सुरुवातीला काय दिलेलं आहे? 48 अधिक 36 वजा 81. जिथं गुणाकार आहे तिथं भागाकारामध्ये 9 घ्या, जिथं भागाकार आहे तिथं गुणाकारामध्ये 2 घ्या, बरोबर 66. 48 अधिक 36 याच्या अगोदर बेरीज करा, 84 येतील, वजा आता 9ने 81ला भाग दिला, भाग गेला 9चा, हे 9 गुणाकारामध्ये 2 किती झाले? 18. 84 मधून जर 18 गेले तर उरणार किती आहेत? 66. म्हणजेच ऑप्शन नंबर 4चा आपण वापर केलेला आहे या ठिकाणी. त्यानंतर पुढील प्रश्न, पर्यायामध्ये दिलेल्या गणितीय चिन्हांचे कोणते संयोग पुढील समीकरणामध्ये स्टार चिन्हाच्या जागी क्रमाक्रमाने ठेवले जातील आणि ते समीकरण कसे संतुलित होईल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण ऑप्शन नंबर घेणार आहोत 2. 11 गुणाकारामध्ये 10 अधिक 10 बरोबर 240 भागाकारामध्ये 2. 11 10 110 अधिक हे 10, 240ला 2ने भाग दिलात 120, हे 120 बरोबर 120. म्हणजेच या ठिकाणी आपण ऑप्शन नंबर 2चा वापर केलेला आहे.
यानंतर पुढील प्रश्न पाहूया. चौथ्या पदाशी संबंधित पर्याय निवडा. ज्याप्रमाणे पहिले पद दुसऱ्या पदाशी संबंधित आहे आणि पाचवे पद सहाव्या पदाशी संबंधित आहे असा हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना जर तुम्ही निरीक्षण केलात तर 13 बरोबर 225, 13 मध्ये +2 केलात तर किती येणार आहेत 15, 15चा स्क्वेअर केलात तर किती येणार आहेत 225. त्याचप्रमाणे 16, 16 मध्ये +2 करा किती येणार 18, 18चा स्क्वेअर करा किती येणार 324. इथे जर पाहिलात तर 17, 17 मध्ये +2 करा 19, 19चा स्क्वेअर किती 361. आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 324, ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल असं म्हटलेलं आहे. आता ही जी संख्या मालिका आहे ती आहे 10, 11, 15, 42, 58 आणि 183. यामध्ये फरक बघितलात +1, इथं +4, इथं किती केलेले आहेत +27 केलेले आहेत, या ठिकाणी +16 केलेले आहेत, या ठिकाणी +125. निरीक्षण जर तुम्ही केलात इथे 1चा घन, इथे 2चा वर्ग, परत इथं 3चा घन, इथं 4चा वर्ग, इथं 5चा घन. आता प्लस करताना किती करावे लागतील 6चा वर्ग करावे लागेल. म्हणजे 183 प्लस 6चा वर्ग किती येणार 36. हे 3 आणि 6 9, हे 8 आणि 3 11ला 1, आजचा आला 1 आणि हे 2, 219 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते की तुम्ही फरक काढा, फरकानुसार तुमचे प्रश्न 90%पेक्षा जास्त सुटणार आहेत. आणि या ठिकाणी पण आत्तापर्यंत जेवढे आपण पेपर पाहिले प्रत्येक पेपरमध्ये आपण फरकच घेतलेला आहे आणि फरकानेच उत्तर आपलं निघालेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न. दिलेल्या आकृतीचे योग्य असे आरशातील प्रतिमा निवडा. जेव्हा आरशाला MN वर ठेवले जाईल जसे खाली दर्शविले आहे असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केलात या आकृतीचं या प्रश्नाचं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की टी कसं घेतलेलं आहे या पद्धतीनं कॅपिटलमध्ये आहे. पहिल्या बाराखडीमध्ये आपण ज्याला म्हणतो इथे तर स्मॉलमध्ये दिलेलं आहे. मग हे येऊ शकणार आहे का नाही. 1 आणि 3 नंबरचा ऑप्शन इथेच कट झाला. आता ऑप्शन राहिले 2 आणि 4. 2 मध्ये जर तुम्ही R पाहिलात तर R कसं दिलेलं आहे असं आणि वर R असं आहे म्हणजे ते येताना कसं येणार आहे असं येणार आहे. त्यानंतर जे 4 असं आहे म्हणजे ते येताना कसं येणार आहे या पद्धतीने येईल. सॉरी इकडून येईल हे या पद्धतीने येईल. त्यानंतर 8 जशास तसं येईल. 7 असं आहे ते असं येणार. मग इथे जर तुम्ही एकाच अल्फाबेटवरून काढलात R वरून जरी काढलात तरी तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी येणार आहे ऑप्शन नंबर 4. आणि कालचा जो प्रश्न होता या टाईपचा मला बोलण्याच्या ओघामध्ये त्याचं उत्तर मी 2 सांगितलेलं होतं. कालच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर 3 आहे आणि तशी मी कमेंट केली आहे. कमेंट देखील चेक करत जा कारण कधीतरी माणूसच आहे चुकूही शकतो. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती आकृती येईल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आकृती येणार आहे. आता या ठिकाणी निरीक्षण केलात तर इथं त्यानंतर इथला भाग रंगवलेला आहे इथला आणि यांचं निरीक्षण केलात तर हे या पद्धतीनं आहे. परत हा उभा असा हा इकडे हा इकडे याचं उत्तर येणार आहे. तर पाहू शकता तुम्ही ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे. विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये बार्क हा शब्द संख्यात्मकदृष्ट्या 5132 असा दिला जातो. तर BEND हा शब्द संख्यात्मकदृष्ट्या 5749 असा दिला जातो. बार्कसाठी काय आहे 5132. ही BEND बेंडसाठी काय आहे 5749. विचारलेलं कशासाठी आहे BEARD. आता बी साठी काय घेतलेलं आहे 5 म्हणजे 5 येणार. त्यानंतर E साठी काय घेतलेलं आहे 7 घेतलेलं आहे म्हणजे 7 येणार. A साठी 1 घेतलेलं आहे. R साठी काय घेतलेलं आहे 3 आणि D साठी काय घेतलेलं आहे 9. 5739 571 तर तिन्ही ठिकाणी सेम आहे. 3 9 कुठं आहे इथं आहे ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते अक्षरसमूह येईल म्हटलेलं आहे.
तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात डी नंतर जी म्हणजे +3 केलेले आहेत, यम नंतर पी म्हणजेच +3 केलेले आहेत. या ठिकाणी आपण +3 करूया. जी मध्ये जर +3 केलात तर जी एच आय आणि जे येणार सुरुवातीला, त्यानंतर एच नंतर के म्हणजेच +3 केलेले आहेत. या ठिकाणी क्यू नंतर टी म्हणजेच परत +3. आता के मध्ये +3 करा. के मध्ये जर +3 केलात एल एम आणि एन येणार म्हणजे जे एन येणार आहे. त्या ठिकाणी जे एन इथं पण आहे, जे एन इथं पण आहे. आता व्ही नंतर यस दिलेला आहे आणि यम नंतर इथं जे दिलेला आहे म्हणजेच या ठिकाणी -3 केलेले आहेत. आता इथं आहे यस, यस मधून -3 केलात तर काय येणार पी. जे एन पी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. तरी आपण चौथा अक्षर पाहूयात. वाय नंतर काय व्ही, व्ही इथं पी नंतर काय यम म्हणजे परत -3 केलेले आहेत. आता जर आपण व्ही मधून -3 केले तर ते येणार आहेत यस म्हणजे JNPS ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न 3 विधानांमागे 3 निष्कर्ष 1, 2, 3 विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असले तरी सत्य म्हणून स्वीकारा. कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या बरोबर आहे ते ठरवा म्हटलेलं आहे. सर्व देठ पाने, सर्व फळे पाने आणि सर्व पाने खोड. आता सर्व जे पाने आहेत त्यामध्ये देठ पण आले पाहिजेत आणि फळे पण आलेले पाहिजेत. या ठिकाणी मोठा गोल काढला आपण आणि त्याच्यामध्ये 2 छोटे गोल घेऊया. आता या ठिकाणी सर्व देठ पाने आहेत. सर्व देठ काय आहेत, समजा मी या ठिकाणी डी लिहिलं देठचं आणि या ठिकाणी एफ लिहिलं फळे काय आहेत, पाने आहेत. हे पाने आहेत. सर्व देठ पाने, सर्व फळे पाने आणि सर्व पाने खोड. आता सर्व पाने खोड आहेत. परत एक मोठी डायग्राम येणार. सर्व पाने काय आहेत, खोड आहेत. आता या ठिकाणी निष्कर्ष पाहूया. सर्व फळे खोड आहेत. सर्व फळे या ठिकाणी आहेत. सर्व फळे खोड आहेत का, तर हो आहेत म्हणजेच 1 नंबरचा निष्कर्ष बरोबर आहे. त्यानंतर सर्व खोड देठ आहेत. सर्व खोड देठ आहेत का, काही खोड देठ आहेत, सर्व येणार नाहीत म्हणजेच 2 नंबरचा निष्कर्ष चुकलेला आहे. काही खोड ही फळे आहेत. काही खोड ही फळे आहेत म्हटलेलं आहे. आता खोड या ठिकाणी आहेत, फळे या ठिकाणी आहेत. काही खोड ही फळे आहेत म्हणजे 3 नंबरचा निष्कर्ष बरोबर आहे. केवळ 1 आणि 3 निष्कर्ष अनुसरण करतात म्हणजेच ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. टेबलाच्या मध्यभागी तोंड करून एका गोलाकार टेबलाभोवती 6 विद्यार्थी बसले आहेत. आता 6 विद्यार्थी बसलेले आहेत. यानुसार डायग्राम काढूया. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला 2 प्रश्न तर दिसत असतील अशा प्रकारचे. उत्तरेकडे तोंड करून, दक्षिणेकडे तोंड करून, टेबलाच्या मध्यभागी तोंड करून, टेबलाच्या बाहेर किंवा चौकोनाच्या बाहेर काही, मध्यभागी काही. या प्रश्नांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करत चला म्हणजे तुमचे चुकणार नाहीत. आता काय म्हटलेलं आहे, ए हा एफच्या शेजारी आहे. कुठल्याही एका ठिकाणी मी ए घेतलं. आता या ठिकाणी मी ए घेतले आहे. एफ इथं पण येऊ शकतो, एफ इथं पण येऊ शकतो. इथं एफ घेऊया, इथं पण एफ घेऊया. जिथला कट करता येईल तिथला कट करायचा. नंतर 2 कंडिशननुसार आकृती चालू करायची. नंतर डी ईच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर, डी जो आहे तो ईच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर, बी हा ईच्या शेजारी आहे, सीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसला आहे, ई डीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसला आहे. या ठिकाणी एक आपल्याला हिंट भेटते की ए हा ईचा शेजारी नाही. आता या ठिकाणी ई येणार नाही आहे. ए हा ईचा शेजारी नाही म्हणजे ई इथे येणार नाही. मग आपण वाक्य घेऊया की डी ईच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर. डी जो आहे तो ईच्या, आता ई इथे येणार नाही, इथे येणार नाही सॉरी, एला जवळ इथे येणार नाही. मग डी जो आहे तो ईच्या उजवीकडे. जर मी इथं ई घेतलं तर ईची ही उजवी बाजू, डी या ठिकाणी येणार. डी ईच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. बी हा ईचा शेजारी आहे, बी हा ईचा शेजारी आहे, बी इथे आला. आणि सीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर, सी इथे येणार. सीची ही उजवी बाजू सीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर येणार आहे. आकृती कशी बनली, ए एफ सी ई बी आणि डी.
ईच्या डावीकडे शेजारी कोण? ई कुठं आहे? इथं. ईची ही उजवी बाजू. डावीकडे शेजारी कोण बसलेला आहे? ईच्या डावीकडे शेजारी कोण बसलेला आहे? तर बसलेला आहे सी, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाची जागा बदलू शकणारी संख्या निवडा असं म्हटलेलं आहे. तर या संख्या मालिकेचा जर आपण विचार केलात 83, 299, 424, 488 आहे. यामधला फरक घ्या, तो येणार आहे 216. यामधला फरक घ्या, 125 येणार आहे. यामधला फरक घ्या, 64 येणार आहे. याच्यावरून काय निष्कर्ष निघतो की हा 6चा घन आहे, हा 5चा घन आहे, हा 4चा घन आहे. म्हणजे इथे कितीचा घन येणार आहे? ते 3चा घन. म्हणजे इथे किती येणार आहेत? 27 येणार आहेत. 488 प्लस 27 करा. आता हे 8 आणि 7 15, हाचा 1 9 10 आणि हा 1 11 आणि हे हाचा आला 1 4 आणि 1 किती 5, 515. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. पर्याय निवडा जो 5व्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे आणि अक्षरसमूह पहिल्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे आणि चौथा अक्षरसमूह तिसऱ्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी विचारलेलं आहे, आपण अगोदर BIND मध्ये काय संबंध आहे ते बघूया. इथं काय आहे? F, K आणि H. या ठिकाणी जर पाहिलात तर B आणि F म्हणजेच +4 केलेले आहेत. I नंतर F -3 -3 केलेले आहेत त्या ठिकाणी. +4 -3. त्यानंतर N आणि K मध्ये जर आपण पाहिलं -3 आणि D आणि H मध्ये पाहिलात तर +4. म्हणजे सुरुवातीला +4 नंतर -3 -3 आणि शेवटी +4. विचारलेलं आहे SPUN. S मध्ये +4 करा, काय येणार? W येणार सुरुवातीला. P मध्ये -3 करा, -3 केल्यानंतर M येणार. U मधून -3 करा, काय येणार? R. आणि N मध्ये +4 करा, R येणार. WMRR ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पर्याय निवडा जो 5व्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे. त्याच प्रकारे दुसरा अक्षरसमूह पहिल्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे आणि चौथा अक्षरसमूह तिसऱ्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जर विचार केला QPON मध्ये जर आपण संबंध पाहिला, RRR दिलेला आहे इकडं. QR+1, त्यानंतर PQR+2, OPQR+3 आणि MNOPQR+4 म्हणजे +1, +2, +3 आणि +4 केलेले आहेत. विचारलेलं कशासाठी आहे? PKON ला. P मध्ये 1 प्लस करा, काय येणार? Q येणार. K मध्ये +2 काय येणार? M. O मध्ये +3 R येणार आणि N मध्ये +4 काय येणार? R. QMRR कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. यानंतर पुढील प्रश्न, असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत अंतर्निहित आहे. फिरवणे मान्य नाही असं म्हटलेलं आहे. तर हा जो भाग आहे हा या पद्धतीचा इथे तुम्ही पाहू शकता बघा, हा असा छोटा तयार होतो ऑप्शन नंबर 2 मध्ये. यानंतर पुढील प्रश्न, एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये ग्रासोफर अँट काय दिलेलं आहे? GRASSPHUR शॉर्टमध्ये लिहिते मी. ग्रासोफर अँटला जा आणि डो, त्यानंतर सीड ब्लेड आहे JU आणि FO, त्यानंतर ब्लेड आंट आहे त्याला काय? FO आणि DO. परत ग्रासोफर आहे, त्यानंतर सीड याला JA आणि JU. विचारलेलं आहे ब्लेडसाठी विचारलेलं आहे. तर या ठिकाणी आपण सारखं कुठं आहे ते पाहू शकता. इथं पहिल्यामध्ये ग्रासोफर आहे, इथं ग्रासोफर आहे, मग इथं JA कॉमन आहे, हे याच्यासाठी गेलं. त्यानंतर इथं ब्लेड आहे, इथं ब्लेड आहे,
ह्या ब्लेडसाठी इथं FO आहे, इथं FO आहे, हे कट झालं ब्लेडसाठी. त्यानंतर जर सीडचा विचार केलात, इथं सीड आहे, इथं सीड आहे, इथं JU आणि इथं JU सेम आहे, इथं सीड आणि इथं सीड आहे. मग ब्लेडसाठी इथं विचारलेलं आहे, ब्लेड सुरुवातीलाच आपला निघालेला आहे की इथं ब्लेड आहे, इथं ब्लेड आहे आणि FO सेम आहे, म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे, FO. जर तुम्हाला ह्या ग्रासोफरला विचारलं तर काय येणार आहे, JA येणार आहे. जर तुम्हाला सीडसाठी विचारलं तर काय येणार आहे, JU येणार आहे. आणि जर तुम्हाला आंटसाठी विचारलं तर काय येणार आहे, DO येणार आहे. सराव करत असताना प्रत्येक सराव करा, प्रश्नपत्रिकेमध्ये सगळ्यांचा विचार करू नका. पण तुम्ही सध्या जो अभ्यास करत आहात, प्रॅक्टिस करत आहात, ते प्रॅक्टिस करत असताना प्रत्येक अक्षरासाठी कोणता कोड वापरलेला आहे ते काढा, जेणेकरून जास्तीत जास्त तुमची प्रॅक्टिस होणार आहे. यानंतर फोटोकडे पाहून अंजली म्हणाली, तो माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा. आता मी, माझे वडील आणि माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा म्हणजे माझा भाऊ झाला ना तो. तर फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती अंजलीशी कोण आहे, संबंधित आहे, भाऊ संबंधित आहे. यानंतर आपण प्रश्न पाहणार आहोत प्राथमिक गणितावरील. काय म्हटलेलं आहे, 2 छेदस्थानी 5, 4 छेदस्थानी 15 आणि 6 छेदस्थानी 25 यांचा लसावी काढा. आता अंश आणि छेदामध्ये दिलेला आहे, काय करायचं अशा वेळेस, अंशाचा लसावी आणि छेदाचा मसावी काढायचा. मग अंशाचा लसावी काय येणार आहे, 2, 4 आणि 6चा 12 येईल लसावी. आणि छेदामध्ये 5नेच भाग जाऊ शकतो, यांना कॉमन काय येणार, 5 म्हणजे 5 मसावी. 12 छेदस्थानी 5 कुठं आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. त्यानंतर एक अप्रामाणिक व्यापारी आहे, 250 ग्रॅम ऐवजी 200 ग्राम चुकीचे वजन वापरतो, त्याची नफा टक्केवारी किती आहे म्हटलेलं आहे. तर जे चुकीचे वजन आहे, चुकीचे वजन ते छेदस्थानी लिहायचं, गुणाकारामध्ये 100 करायचं आणि वर काय लिहायचं, जे मूळ वजन आहे त्यामधून हे चुकीचे वजन वजा करायचे. आता मूळ 250 ग्रॅम ऐवजी किती घेतो, 200, छेदस्थानी चुकीचे वजन 200, गुणाकारामध्ये किती 100, यांची वजाबाकी केला तर 50, छेदस्थानी हे 200, गुणाकारामध्ये 100, 2 शून्य 2 शून्य कॅन्सल, 50ला 2ने भाग द्या, भाग किती जाईल 25, ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न, मित्रांनो स्पीड फास्ट होत असेल तर सांगा. जर खूप स्लो सांगायला गेले तर व्हिडिओ खूप 1 तासाच्या पुढे जाणार आहे, म्हणून मी थोडंसं फास्टमध्ये घेत आहे. एका डीलरने वस्तूची किंमत त्याच्या खरेदी किमतीच्या 45% जास्त चिन्हांकित केली आहे आणि 20% सूट दिली आहे आणि विकली, त्याच्या नफ्याची टक्केवारी शोधा. अतिशय सोपा प्रश्न. 45% जास्त चिन्हांकित 145 येणार, 20% सूट 80 येणार, छेदस्थानी काय येणार 100, हा शून्य कॅन्सल, या दोघाचा गुणाकार करा, तो येणार आहे 1160 आणि हे 0 छेदस्थानी 10 आहे म्हणून इथे दशांश चिन्ह द्या, 116 येणार. 100वर किती वाढले, 16, म्हणजेच 16% वाढ त्याच्यामध्ये झालेली आहे. त्यानंतर एक व्यक्ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 15 किलोमीटर आणि प्रवाहाच्या दिशेने 18 किलोमीटर नाव चालवतो, त्याला सहसा 3 तास लागतात, तर प्रवाहाचा वेग किती म्हटलेला आहे. 15 छेदस्थानी 3 करा, किती येणार 5, 18 छेदस्थानी 3 करा, किती येणार 6, याच्यामधला फरक घ्या, किती येणार 1, छेदस्थानी 2, ऑप्शन नंबर कितीमध्ये आहे, ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, तर जो 5 नंबरचा प्रश्न आहे तो तुमच्यासाठी होमवर्कसाठी दिलेला आहे, करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. अशा प्रकारचे प्रश्न आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर स्टोअर त्याच्या वस्तू विकण्यासाठी खालील 3 योजना जाहीर करते, खालीलपैकी कोणते खरेदीदाराला जास्तीत जास्त सवलत देईल म्हटलेलं आहे. 20% आणि 24% सलग 2 सूट आहेत, तर 20% आणि 24% म्हणजे 20, 80 आणि 76, छेदस्थानी 100, हा शून्य कॅन्सल, येणार 60.8, याला 100 मधून वजा केल्यानंतर येणार आहे 39.2.
त्यानंतर 5 खरेदी करा, 3 मोफत मिळवा. वस्तू किती घेऊन जात आहोत आपण? 8. 3 मोफत मिळवा, 3 गुणाकारामध्ये 100, हे येणार 37.5. 13 खरेदी करा, 7 मोफत मिळवा. 13 आणि 7 किती? 20. किती घ्यायचे आहेत? 7 मोफत, गुणाकारामध्ये 100. 20 100 आणि 7 35. कोणती जास्त सवलत देणार आहे मग या ठिकाणी? 39.2. ऑप्शन नंबर किती मध्ये आहे? 2 मध्ये ए दिलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, एका अर्धगोलाची त्रिज्या 21 सेमी आहे आणि त्याचे घनफळ सेंटीमीटर घनामध्ये दिलेले आहे. तर पाय बरोबर 22 छेदस्थानी 7 वापरा म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर याचं सूत्र घ्या तुम्ही, 2 छेदस्थानी 3 पाय आर घन, या सूत्रात बसून ही किंमत काढा, उत्तर तुमचं येऊन जाईल. यानंतर बॉडमॉसचा प्रश्न आहे. आता हा बॉडमॉसचा प्रश्न सोडवत असताना 65 भागाकारामध्ये 13 गुणाकारामध्ये 4 अधिक कंसामध्ये 35 भागाकारामध्ये 7 गुणाकारामध्ये 9 चा वर्ग अधिक 100 भागाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 4 आणि गुणाकारामध्ये काय आहे? 80 आहे. जिथं ऑफ आहे त्या ठिकाणी गुणाकार घ्यायचा आहे. आता या ठिकाणी 13 आणि 13ने 65ला भाग दिला तर भाग जाणार 5चा. 5 गुणाकारामध्ये हे 4 किती येणार आहे? 20 प्लस इथं 7ने 35ला भाग द्या, भाग जाईल 5चा. 5 गुणाकारामध्ये 9 किती येणार? 45. 45चा वर्ग केला तर तो किती येणार आहे? 2025. त्यानंतर या ठिकाणी हे जर सोडवलं तर याचं उत्तर येणार आहे किती? 400. एकूण बेरीज किती येणार आहे? 2445. ऑप्शन नंबर 4. यानंतर एका भरीव सिलेंडरची उंची काढा ज्याची त्रिज्या 7 सेमी आहे आणि संपूर्ण पृष्ठभागाचे जे क्षेत्रफळ आहे ते 1144 सेंटीमीटर आहे. आणि पाय बरोबर काय घ्या म्हटलेलं आहे? पाय बरोबर घ्या 22 छेदस्थानी 7. आता हा प्रश्न सोडवत असताना काय करायचं आहे? 2 पाय आर स्क्वेअर कंसामध्ये एच प्लस आर बरोबर 1144. 2 गुणाकारामध्ये 22 छेदस्थानी 7 गुणाकारामध्ये 7 गुणाकारामध्ये 7 एच प्लस आरची किंमत 7 बरोबर हे 1144. यानंतर हे 7 आणि हे 7 कॅन्सल झाले. या ठिकाणी एच प्लस 7 आहे, हे जशास तसं घ्या. 1144 गुणाकारामध्ये 7 छेदस्थानी 2 गुणाकारामध्ये 22 एच प्लस 7 बरोबर येणार आहे 26 आणि 26मधून 7 वजा केलात तर उत्तर येणार आहे 19. ऑप्शन नंबर 2 19 सेमी. यानंतर गावची लोकसंख्या 24,000 आहे. त्यात पुढील 4% घट होण्याची शक्यता असेल तर पुढील वर्षी गावची लोकसंख्या किती असेल असं म्हटलेलं आहे. 24,000 लोकसंख्या आहे, घट झालेली आहे 4%, म्हणजेच इथे येणार 96 छेदस्थानी 100. आता हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कॅन्सल. 240 गुणाकारामध्ये 96 केलात तर प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 2. यानंतर ठराविक रकमेवर समान व्याजदराने चक्रवाढ व्याज 2 वर्षामध्ये वार्षिक अधीन चक्रवाढीच्या आणि साध्या व्याजातील फरक त्या रकमेच्या 144% आहे. तर वार्षिक व्याजदर शोधा म्हटलेला आहे. तर हा व्याजदर शोधत असताना सूत्र आहे की डिफरन्स म्हणजेच फरक बरोबर पी कंसामध्ये आर छेदस्थानी 100 आणि कंसाचा वर्ग, फरक दिलेला आहे 144. त्यानंतर पी आपण दिलेला नाही 100 घेऊया, गुणाकारामध्ये आर छेदस्थानी 100 गुणाकारामध्ये आर छेदस्थानी 100. आता हे 100 आणि हे 100 कॅन्सल झाले. या ठिकाणी 144 गुणाकारामध्ये 100 बरोबर आर वर्ग हे येणार 14,400. कशाचा वर्ग आहे? 120चा, म्हणजेच आर बरोबर काय येणार? 120%. यानंतर पुढील प्रश्न आहे, व्याज 10% वार्षिक चक्रवाढ दराने आकारल्यास ज्याची गणना वार्षिक चक्रवाढ आधारावर केली जाते तर 2 वर्षात किती मूळ रक्कम 5,324 असेल असं म्हटलेलं आहे. तर 10% वार्षिक चक्रवाढ, 10% आपण 10 छेदस्थानी 100 संक्षिप्त रूप दिलात तर 1 छेदस्थानी 10
याची बेरीज केलात तर 11. 2 वर्षात म्हटलेलं आहे, म्हणजे इथं काय येणार आहे, वर्गसंख्या येणार आहेत. इथं 10 घ्या, वाढून किती झाले 11. 10चा वर्ग 100, 11चा